नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC यांच्याकडून निरीक्षक या पदासाठीची जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तर इथे पाहू शकता त्यानुसार जे अधिकृत नोटिफिकेशन जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे या पदासाठीची, त्यानुसार विस्तारित माहिती आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अडुज्ञापन खाते यांच्याकडून सूचना परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर यांनी दिलेल्या मंजुरीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारीत सर्व खात्यातील इच्छुक आणि प्रस्तुत परिपत्रकातील अनुज्ञापन म्हणजे निरीक्षक पदाची विहित अर्हता धारण केलेल्या असलेल्या लिपिक किंवा तत्सम संवर्गातील तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहाय्यक पदावरील कर्मचाऱ्यांकडून अनुज्ञापन निरीक्षक पदाच्या नियुक्तीसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यानुसार पाहू शकता लिपिक किंवा तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक आणि लेखा सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून अंतर्गत निवड पद्धतीने गुणवत्तेनुसार भरावयाच्या अनुज्ञापन निरीक्षक पदाचा तपशील देण्यात आलेला आहे. इथे पाहू शकता पदाचं नाव आहे अनुज्ञापन निरीक्षक. हे पद आहे 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे स्तर M17चा. त्यानुसार भरावयाच्या रिक्त पदांची संख्या आहे एकूण 118 जागा यानुसार भरले जाणार आहेत. यानुसार पाहू शकता आरक्षणानुसार अशा विभागल्या गेलेल्या जागा आहेत. याच्यामध्ये अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमातींसाठी तर भरावयाची जागा आहेत एकूण 14 आहेत. अनुसूचित जातींसाठी अनुसूचित जमातींसाठी 14. त्याच्यानंतर विभक्त जाती अ साठी 5 आहेत. भटक्या जमाती ब साठी 4 जागा. भटक्या जमाती क साठी एकूण 5 जागा आहेत. त्याच्यानंतर भटक्या जमाती ड साठी एकूण 2 आहेत. त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्ग आहे त्यासाठी 3 जागा आहेत. आणि इतर मागास प्रवर्ग 18, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 12, त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी 29 अशा एकूण 118 जागा याच्यामध्ये आहेत ज्या भरल्या जाणार आहेत. पदाचं नाव आहे अनुज्ञापन निरीक्षक. त्याच्यानंतर प्रवर्गनिहाय जे सामाजिक आरक्षण आहे, समांतर आरक्षण याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वसाधारणसाठीच्या एकूण जागा 81 आहेत. महिलांसाठी 30% राखीव जागा 37 आहेत आणि अशा एकूण 118 जागा आहेत. त्याच्यानंतर दिव्यांगांसाठी 5 पदे राखीव असून यानुसार जी डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती जागा राखीव आहेत, किती जागा राखीव आहेत याबद्दलची माहिती इथे चेक केली जाऊ शकते. त्यानुसार जे जागांची विभागणी करण्यात आलेली आहे 118 जागांसाठीची यामध्ये अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी. त्यानंतर इथे पुढे पाहू शकता जी भरती आहे यासाठी शारीरिक पात्रता, दिव्यांगांसाठी जी पात्रता आहे शारीरिक, त्याचबरोबर पदाची कर्तव्य आणि जबाबदारी त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. इथे दिव्यांगांचे प्रकार आहेत याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते. यानुसार पाहू शकता अनुज्ञापन निरीक्षक पदांकरता दिव्यांगांच्या 5 पदांकरता अर्ज करताना ही वरील जी शारीरिक पात्रता, दिव्यांग प्रकार त्याचबरोबर पदाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या विचारात घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे. जर कोणी दिव्यांग जर यासाठी अर्ज करत असतील तर त्यासाठी महत्त्वाची माहिती अशी आहे की यासाठीची जी डिटेल देण्यात आलेली आहेत हे नोटिफिकेशनमध्ये आहेत ते पूर्णपणे वाचून चेक करणं आवश्यक आहे. या नोटिफिकेशनची जी PDF लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती याबद्दल चेक करू शकता. त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षण याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये आहे, चेक केली जाऊ शकते. पुढे पाहू शकता याच्याबद्दलची अनुज्ञापन आणि निरीक्षक पदाची जी शैक्षणिक अर्हता आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांमधून अंतर्गत निवडीतील गुणवत्तेनुसार ही शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता शैक्षणिक अर्हता उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा म्हणजे ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुभव आहे. अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत परीक्षेसाठी उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तत्सम तसेच कनिष्ठ लेखापरीक्षक किंवा लेखा सहाय्यक तत्सम पदावर किमान 5 वर्ष नियमित तत्वावरील सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा. यानंतर अनुज्ञापन खात्याकडून अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत परीक्षेत
उमेदवाराने एकूण 100 गुणांपैकी किमान 45 गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर पाहू शकता मराठी भाषा उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. त्यानंतर वयाची अट पाहू शकता उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. यामध्ये मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे. त्यानंतर संगणकाचे ज्ञान तर उमेदवार DEOCC सोसायटीचे CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर स्तरावरील प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GECTचे प्रमाणपत्रधारक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सदर प्रमाणपत्र सादर करण्यात सूट देण्याकरता शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. यानंतर अनुभव पाहू शकता उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तत्सम तसेच कनिष्ठ लेखापरीक्षक लेखासहाय्यक तत्सम पदावर 31 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत किमान 5 वर्ष नियमित तत्वावरील सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा. असा अनुभव असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 रोजी 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट म्हणजे 43 वर्षापर्यंत असू शकते. याच्यानंतर निवडीचे निकष पाहू शकता तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांतून अंतर्गत निवड पद्धतीने गुणवत्तेनुसार अडुज्ञापन निरीक्षक पदासाठी घेण्यात येणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ म्हणजे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षेचा गुणानिहाय आराखडा व त्याचे स्वरूप या पद्धतीने देण्यात आलेलं आहे. यानुसार पाहू शकता महानगरपालिका अधिनियमांतर्गत अडुज्ञापन देण्याची तरतूद आहे. यानुसार जी जाहिराती ज्या आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे आणि पात्र होण्यासाठीचे गुण आहेत हे 85% एकूण गुणांपैकी असणे आवश्यक आहे. त्यानुसार पाहू शकता एक जी प्रश्नसंख्या आहे आणि त्याचे जे गुण आहेत ते देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने ही जी परीक्षा जी आहे ती घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये जाहिरातीसाठीची आहे, फेरीवाला आहे, व्यापार आणि उद्यमे अवकाणे याबद्दलचं आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे नागरिक दैनंदिनी. यासाठी 10 प्रश्न 10 गुण आहेत. सामान्य ज्ञानसाठी सुद्धा 15 प्रश्न आणि 15 गुण. कायदा विषयक ज्ञानसाठी 5 प्रश्न आणि 5 गुण आहेत. असे एकूण 100 प्रश्न आणि 100 गुणांची ही लेखी जी CBT आहे कम्प्युटर बेस्ड MCQ टाईपची ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठीची याबद्दलच्या परीक्षेमध्ये एकूण 85% गुण असणे आवश्यक आहे. पुढच्या टीप पाहू शकता अडुज्ञापन निरीक्षक पदाकरता घेण्यात येणारी परीक्षा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल. याच्यामध्ये मौखिक चाचणी नसणार आहे. त्यानंतर कमीत कमी 85% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. शेवटी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची त्यांच्या लिपिक व तत्सम संवर्गातील म्हणजेच लिपिक नीट अंकलेखक टंकलेखक कनिष्ठ लघुलेखक सूचना लिपिक जलमापक निरीक्षक कनिष्ठ वाहतूक पर्यवेक्षक अशा विविध पदांची जी त्यांची अर्हता आहे त्या अर्हतेनुसार जी निवड यादी आहे इत्यादी पदांवरील उमेदवारांची सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन जी निवड यादी आहे ती तयार करण्यात येईल. यामध्ये पाहू शकता बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार करताना 2 किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांची गुण समान असल्यास जी कार्यपद्धती आहे ती कशा पद्धतीने लागू राहील याबद्दलची सुद्धा माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे जी चेक केली जाऊ शकते. त्यानंतर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती पाहूयात. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेची इथे अवेलेबल आहे. या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर अर्ज करण्याची प्रोसेस पाहू शकता. या वेबसाईटवर तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे. पोर्टलवर उज्ज्वल संधीकरता सर्व नोकरीच्या संधी या टॅबमध्ये उपलब्ध आहे. तर या टॅबवर क्लिक केल्यानंतर परिपत्रकासोबत जोडलेला हाऊ टू अप्लाय मार्गदर्शक सूचना तुम्ही चेक करू शकता आणि त्याचबरोबर जे अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची विस्तारित माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे परिपत्रक प्रसारित झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या कालावधीकरता म्हणजे 30 मार्च 2024 पर्यंत तुम्ही ही जी
भरती आहे या भरतीसाठी अर्ज करू शकता. 118 जागांसाठी परीक्षा शुल्क पाहू शकता. खात्यांतर्गत ऑनलाईन परीक्षा शुल्क आहे. खुला प्रवर्गाकरता 1000 रुपये सर्व करासहित. त्याचबरोबर मागास प्रवर्गाकरता 900 रुपये सर्व करासहित आहे. तर 900 आणि 1000 रुपये अशा पद्धतीने परीक्षा शुल्क असणार आहे. त्याच्यानंतर उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर जे अर्जाची प्रिंट आहे पुढच्या डिटेल्ससाठी तुमच्याजवळ ठेवणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने 118 जागांसाठीची जी भरती आहे त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाईटवरून अर्ज करू शकता. त्यानंतर जी अधिकची माहिती आहे विस्तारित जाहिरातीमध्ये आहे. कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे, परीक्षेचा वेळ 120 मिनिटांचा आहे, त्याचबरोबर परीक्षा केंद्र इत्यादीबाबतची, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे इत्यादीबाबतची पूर्ण माहिती जाहिरातीमध्ये आहे. जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.